महत्त्वाची बातमी समोर येते। देशात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा ईमेल प्राप्त झालेला आहे। महाराष्ट्र आपत्ती नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल आलेला आहे। मुंबईतही 2 दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा ईमेल या ठिकाणी आला असल्याची माहिती मिळतेय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? चेतन, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। आपण पुन्हा एकदा चेतनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। बातमी आपण पाहतोय, मुंबईत 2 दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याची धमकी आता प्राप्त होतीये। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चित नागवी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रास हा ईमेल आलेला आहे आणि या ईमेल बद्दलची माहिती आता मुंबई पोलिसांना देण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांकडून आता या ईमेलच्या पार्श्वभूमीवर तपासही सुरू झालेला आहे। मुंबईमध्ये 2 दिवसामध्ये बॉम्ब ब्लास्ट केला जाईल अशी धमकी या ईमेलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परिणामी हा खोडसाळपणाचा ईमेल आहे की खरंच ही कुठली धमकी आहे याची आता खातरजमा करण्याचं काम मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। नागवी, निश्चित त्या पार्श्वभूमीवर मुंबईतला बंदोबस्त कसा वाढवण्यात येतोय? सागरी परिसरात काय बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे चेतन? निश्चितच खबरदारीचा उपाय म्हणून आता सध्या मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांकडून या संदर्भात आधीच खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवण्यात आलेली होती। ज्या प्रकारची सध्या सीमेवरची परिस्थिती आहे, तणावाची परिस्थिती आहे, परिणामी भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये सुद्धा सागरी हल्ला होण्याची शक्यता या आधीच वर्तवली जात होती। परिणामी बंदोबस्त वाढवण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर आलेल्या या ईमेलमुळे आता मुंबई पोलिसांनी अधिकचा खबरदारीचा उपाय घेण्याचे आदेश दिलेले आहेत। लागवी, चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।